नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्स नंतर डी फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसी जो 2 वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे त्याला प्रवेश घेणार असाल तर त्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती उपलब्ध झालेली आहे। ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे। DTE महाराष्ट्र या वेबसाईटवरती ही ॲडमिशन प्रोसेस होते। या संदर्भातलं सविस्तर अपडेट हे महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता ॲडमिशन प्रोसेस सुरू होत आहे। याच्यासाठी काय गरजेचं आहे, 10+2 अर्थात 12th सायन्स 12वी सायन्स झालेलं असणं गरजेचं आहे। डी फार्मच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं CET किंवा नीट परीक्षा देण्याची आवश्यकता नाही। केवळ तुमच्या 12वीच्या PCB किंवा PCMचे जे मार्क्स असतील त्या मार्क्सवरती ॲडमिशन होतं। हा फॉर्म भरण्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 400 इतकी फी असणार आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 300 इतकी फी आहे। प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे 30 तारखेपासून। 30 जून ते अर्थात 15 जुलैच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार आहे ऑनलाईन पद्धतीनं। ह्या तारखेला स्टार मार्क दिलेलं आहे, याचा अर्थ ही तारीख पुढे बदलूही शकते आणि बदलतेच, कारण डेट हे एक्सटेंड होत राहते। या ठिकाणी 30 जून ते या ठिकाणी 15 जुलैच्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर जो काही तुम्ही फॉर्म भरताय त्या फॉर्ममध्ये जे काही डॉक्युमेंट अपलोड करता त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन तुम्हाला 2 पद्धतीनं करता येऊ शकतं। फॅसिलिटी सेंटर आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरीफाय करता येतील किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी पद्धतीनं करू शकता। ते देखील 30 जून ते 15 जुलैच्या दरम्यान करू शकता। डेट वाढली तर पुन्हा ही डेट वाढत असते। त्यानंतर 17 जुलै रोजी या ठिकाणी प्रोविजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी येणार आहे। अर्थात ज्यांनी फॉर्म भरला, कोणाचे किती मार्क्स होते यानुसार तात्पुरती गुणवत्ता यादी येते। त्यानंतर या ठिकाणी 18 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील, नाव, मार्क्स, कास्ट कॅटेगरी यामध्ये काही चुका असतील तर ते बदल करून घेऊ शकता। कधी सुरुवातीला एखाद्याचं कास्ट सर्टिफिकेट नसतं किंवा नॉन क्रिमिलियर नसतं, तर हे डॉक्युमेंट नंतर अवेलेबल झालं तर ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये तुम्ही त्या चुका दुरुस्त करून घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी 21 जुलै रोजी फायनल मेरिट लिस्ट अर्थात अंतिम गुणवत्ता यादी येते आणि यानंतर पुन्हा जर या वेळापत्रकामध्ये काही बदल झाला नसेल तर फायनल मेरिट लिस्ट ही आल्यानंतर पुन्हा कॅपराऊंडचं शेड्यूल येतं। अर्थात रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झाली तर पुन्हा या तारखा बदलतात आणि ऑब्व्हियसली या तारखा परत बदलणार आहेत, कारण या ठिकाणी अजून बीफार्मची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही। थोडे दिवस ते पॅरलली ठेवतात, त्यामुळे पुन्हा ही डेट वाढण्याची शक्यता आहे। आता सध्या तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतील यापूर्वी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे की ॲडमिशन प्रोसेससाठी कोणते डॉक्युमेंट लागतात। ते डॉक्युमेंट नसतील तर अजूनही काढून घ्या। सध्या एखादं डॉक्युमेंट नसेल तर त्याची पावती रिसिप्टच्या बेसिसवरती फॉर्म भरू शकता। आता ओपनमध्ये फॉर्म भरला तरी नंतर तुम्ही ते कॅटेगरीचे डॉक्युमेंट आल्यावरती फॉर्म कन्वर्ट करून घेऊ शकता। जे काही तुमच्या जवळचं कुठलं कॉलेज असेल आणि ते फॅसिलिटी सेंटर असेल, आता ही DTE वेबसाईट जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथं गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमच्याजवळ कुठलं फॅसिलिटी सेंटर आहे। त्या फॅसिलिटी सेंटरवरती जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला त्या फॅसिलिटी सुविधा केंद्र आहे, तिथं तुम्हाला फॉर्म भरण्यासंदर्भातला किंवा काय अडचणी असेल ते मार्गदर्शन केलं जात असतं। अर्थात अजूनही तुमच्या काही शंका असतील ते खाली कमेंट करा। पुढच्या व्हिडिओमध्ये ते प्रवेश प्रक्रियासंदर्भात तुमचे काही डाऊट्स असतील ते सॉल्व्ह केले जातील। खाली एक टेलिग्राम चॅनल किंवा ग्रुपची लिंक देतोय, तो जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय, तो जॉईन करा। आणि जर आपलं पर्सनल काउन्सिलिंग सुरू केलं तर किंवा कॉल काउन्सिलिंग असेल त्याबाबतची माहिती तिथे अपडेट दिलं जाईल। ठीक आहे, ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।